तर इथे आपल्याला ब्रेड बटर जॅम दिसतंय. ही चटणी आहे. चटणीसोबत इथे हा उपमा आहे आणि आज शनिवार आहे म्हणून इथे साबुदाण्याची खिचडी आहे. सोबत चहा कॉफी इथे मिळते तुम्हाला. कॉर्नफ्लेक्स आहेत. कॉर्नफ्लेक्स मिळतात. त्याचं दूध हे इथे आहे. साखर इथे आहे आणि हा पायनॅपल ज्यूस आहे. आणि मला वाटतं इथे चहा किंवा कॉफी असं काहीतरी आहे. पायनॅपल ज्यूसचे ग्लासेस हे इथे आहेत. तर असा हा एकदम लिमिटेड हॉटेल रणजितचा अनलिमिटेड ब्रेकफास्ट बुफे आहे. तर इथे आपल्याला ही साबुदाणा खिचडी खूप सुंदर दिसते. अपेक्षा माझ्या खूप वाढल्या आहेत. त्याच्यासोबत आपण दही मागून घेतलंय. ते दही मिळालंय. त्याच्यानंतर इथे उपमा आहे. या उपमामध्ये उडदाची जी डाळ आहे ना ती खूप टेम्पटिंग वाटते. आणि उपम्याबरोबर त्यांनी आपल्याला दिली आहे ही चटणी. आणि अर्थात मी इथे घेतला आहे हा पायनॅपलचा ज्यूस. या पायनॅपलच्या ज्यूसमध्ये मला वाटतं जो स्क्वॅश असतो ना, पायनॅपल स्क्वॅश जो आपल्याला महाबळेश्वरला मिळतो, त्या पदार्थाने मला वाटतं हा ज्यूस बनवलेला दिसतोय. सगळ्यात आधी आपण खिचडीसाठी हे दही घेऊया. दही मस्त घट्ट आहे. सुरुवात आपण या उपम्याने करू आणि सोबत जी चटणी दिली आहे त्याचा आनंद घेऊ. उपमा छान सगळ्या घटकांनी बनलेला आहे. मला कांदा, मिरची आणि कढीपत्ता पण दिसला. चव जी आहे ना ती मस्त आहे. हलकी जी साखर आहे त्या साखरेने याच्यात गोडवा उतरवला आहे आणि मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो तुम्हाला जाणीव करून देतो. चव मस्त आहे. तिखट लागलंय तर थोडा पायनॅपलचा हा ज्यूस ट्राय करूया. मला अपेक्षा होती तशी फ्रेश फ्रूट ज्यूस नाही आहे. जे सिरप मिळतं ते आहे. पुढचा घास घेऊन बघू आपण यांचा खिचडी आणि दही. बटाटा शोधूया. बटाटा, मिरची हे सगळे घटक या खिचडीमध्ये आहेत आणि जाणीव करून देत आहेत की आपण पुण्यात ही खिचडी खातो. सोबत दही मागून घेतलंय. ते दही खिचडी छान आहे बरं का. एक थँक्यू. खिचडी आपण घेतली होती. खिचडीची चव अतिशय छान आहे.